मातृछाया नाव धारण केलेले ते टुमदार असे दुमजली छान घर होते। त्या घराचे मालक म्हणजे शामराव पाटील। 2 वर्षांपूर्वी दुर्दैवाने त्यांच्या सौभाग्यवती पत्नी निवर्तल्या होत्या। एकुलता एक मुलगा विजय, वय 27 वर्ष, उंच, सावळा, रुबाबदार आणि नियमित रनिंग, क्रिकेट खेळणं यामुळे त्यांची तब्येत अशी भारदस्त आणि छान होती। मातृमुखी असा तो वडिलांसारखा होता, वागायला, बोलायला। आता शामरावांना त्याचं लग्न करायचे होते। तो एका खाजगी बँकेत नोकरीला होता। त्याचा पगारही खूप चांगला होता। शिवाय शामराव सरकारी नोकरीत होते। जिल्हा परिषदमध्ये क्लार्कची नोकरी ते करत होते। त्यांची पेन्शन देखील बऱ्यापैकी होती। गावी शेती होती। त्याचं काही उत्पन्नही येत होतं। एकंदरीत पाहता सुखवस्तू असे कुटुंब होते ते। या सुखाला फक्त एकच गालबोट होते, ते म्हणजे शामराव रिटायर झाल्यानंतर वर्षभरातच त्यांच्या पत्नीचे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने निधन झाले होते। लवकरात लवकर आपल्या मुलाचे लग्न व्हावे इतकी शामरावांची इच्छा होती। नातेवाईकांमध्ये सांगून ठेवलं होतं। मुलींची स्थळंही येत होती, पण विजय काही म्हणावा असा उत्सुक वाटत नव्हता। अखेर एक शनिवारी सुट्टी होती। सकाळी क्रिकेट खेळून आला आणि विजयला त्यांनी विचारले, काय रे बेटा, आता कधी लग्न करतोय? योग्य वयात लग्न झालं म्हणजे ठीक असतं, पुढे काही प्रॉब्लेम येत नाहीत। आपल्या वडिलांचे बोलणं ऐकलं आणि विजय दुसरीकडे बघू लागला। विजय बोलला, बघूया ना बाबा, मिळेल कुणीतरी चांगली मुलगी। त्यांची नजर चुकवत विजयने उत्तर दिलं। तसं शामरावांनी थेटच आपल्या मुलाला विचारले, काय रे, मी काय विचारतो, तुला खरं सांग, कुणी मुलगी बघून ठेवली आहेस का तू? तसं असेल तर स्पष्ट सांग रे बाबा। आता परत विजयने एकदा आपल्या वडिलांकडे बघितले व परत दुसरीकडे बघत तो बोलू लागला, खरं म्हणजे बाबा, बँकेत खाते उघडण्यासाठी एक मुलगी आली होती। ती पण ग्रॅज्युएट झालेली आहे। त्यानंतर तिने मॉन्टेसरीचा कोर्स केला आणि आता एका इंग्लिश मीडियमच्या शाळेत नर्सरी प्ले ग्रुपला ती शिकवते। त्याच पगाराच्या अकाउंट संदर्भात ती बँकेत आली होती आणि मग आमची ओळख झाली। प्रेम झालं हो की नाही? शामराव आनंदाने आपल्या मुलाला बोलले, खरं सांगायचं तर हो बाबा, पण ती मुलगी। सांगताना पण विजय बिचकत होता। शामरावांच्या अनुभवी नजरेने ते हेरले। विजय मुलाशिवाय होतच कोण त्यांना? त्यामुळे ते विजयला रिलॅक्स करत म्हणाले, असू दे, आजच्या जगात म्हणायला झालं तर मुलगी आहे ना, तुला आवडली आहे ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं, तू तिला आवडतो, खरं की नाही? आपल्या वडिलांचा असा विचारलेला थेट प्रश्न ऐकून तो रांगडागडी लाजला। खिसात हात फिरवत खाली बघू लागला। बस, दोघे प्रेम करताय, एकमेकांना स्वीकारायला तयार आहे, मला यातच सगळं भरून पावलं। तसेही शामराव धाकटे असल्यामुळे त्यांच्याकडे काही कुलधर्म, कुळाचार याची जास्त गडबड नव्हती। मुळातच देवघर त्यांनी एका खोलीत स्वतंत्र ठेवलं होतं। मुलालाही त्यांनी कधीही देवपूजा, देवधर्म, व्रतवैकल्य याची सक्ती केली नव्हती। महिन्यातील 1 चतुर्थी आणि 2 एकादशी एवढे उपवास त्यांनी ते नियमितपणे करत असत। ते नवरात्रीचे 9 दिवस काही त्यांना उपवास झेपत नसत। त्यांची पत्नी होती तोपर्यंत तिने केले, पण विजय यांनी, शामरावांनी काही उपवास केले नाहीत। लग्न ठरवायचं म्हटल्यावर गावाकडून शामरावांनी आपल्या भावबंधांना बोलावून घेतले। घर पाहुण्या मंडळींनी गजबजून गेले होते। सगळ्यांनी मिळून त्या मुलीच्या घरी जाण्याचे ठरवले। जेव्हा पत्ता कळला तेव्हा सगळेच आश्चर्याने पाहू लागले। एक साधारण वस्ती होती, जी गावापासून थोडी लांब होती। सगळेजण तिथे गेले। त्या घरामध्ये आई, ती मुलगी, तिचा भाऊ, वहिनी व 1 वर्षाचे बाळ इतके सगळेजण होते। आई, वहिनी आणि तिचा भाऊ हे तिघेही जिल्हा परिषदमध्ये रोजंदारीवर कामाला होते। मुलगी मात्र छान होती, सुंदर होती, गृहकृत्यदक्ष होती। तिने केलेला चहा देखील उत्कृष्ट होता आणि जेव्हा सगळे जेवायला बसले, पहिली वाढ झाली तसा अगदी त्यांच्या पद्धतीचा स्वयंपाक जेवून सगळेच तृप्त झाले। मुलगी पसंत आहे यावर शिक्कामोर्तब झाले आणि 8 ते 10 दिवसातच पहिला मुहूर्त पाहून विजय आणि उषा यांचं लग्न उरकण्यात आले। उषाकडे मात्र गाव जेवणाची पद्धत असल्यामुळे त्यांच्या वस्तीवरच दारात मांडव टाकून मुलीच्या घरात लग्न झाले। शामरावांच्या भावबंधापैकी आणि नातेवाईकांपैकी मुलीला पाहायला आले तितकेच जण त्यानंतर अगदी मोठ्या मुश्किलीने 5 सवाष्णी आणि त्यांचे कुटुंब शामरावांनी आपल्या आजूबाजूच्या बंगल्यांमधून बोलावून नेले होते। तेही कार्य पार पडूनच निघून गेले। साधारण वस्ती असलेली तरी लोक खूप चांगले होते। त्यांनी भरपूर मदत तर केलीच, पण उषालाही चांगला आहेर केला। तिच्या आईने, भावाने देखील तिला चांगले रुखवत मांडून दिले होते। त्या दुमजली घरात गच्चीच्या खाली जी खोली होती ती दुसऱ्या मजल्यावरील खोली विजय आणि उषाला दिली। शामरावने मात्र उषाला स्पष्ट सांगितले, हे बघ, आजपासून तू घरातील कर्तीबाई आहेस। तू जे काही निर्णय घेशील ते आम्हाला मान्य असतील। उषा मात्र हे सगळं ऐकून खुश झाली होती। घरात वडिलांचा लवकर मृत्यू झाल्यामुळे तिला वडिलांचं प्रेम काही फारसं मिळालं नव्हतं। दादा देखील तिच्यापेक्षा वयाने बराच मोठा होता, त्यामुळे तिला प्रथम तर शामरावांविषयी खूपच आदर वाटला। त्या दिवसापासून रोजच उष्णा स्नान करून देवपूजा झाली की पिता समान
पिता समान सासऱ्यांना नमस्कार करत असे. हळूहळू उषा घरात रुळली. सध्या परीक्षा झाल्या होत्या आणि सुट्ट्या होत्या तिला. आपल्या पतीचे आणि सासरे यांचे रुटीन उषाने नीट बघून घेतले आणि काही दिवसातच घरातील सर्व सूत्र तिने हातात घेतली. मार्च सरत आला होता. मार्च महिन्याच्याच अखेरीस उषा आणि विजय यांचं लग्न झालं होतं. त्यावेळी उषाच्या शाळांना सुट्टी होती. गावावर तसे एका बाजूलाच हे घर होतं. काही दिवसातच उषाला रोजच्या रुटीनचा कंटाळा येऊ लागला. कारण इतर घर कामासाठी तर बायका होत्या. तिला फक्त सकाळी डबा करून देणे आणि संध्याकाळी स्वयंपाक करणे इतकंच काम राहायचं. कारण विजय सकाळी नाश्त्याला डब्याचीच भाजी पोळी खाऊन जायचा. शामराव देखील तसंच करायचे. उषाही मग त्यांच्याबरोबर तेच खायची. क्वचितच ती वरण भाताचा कुकर लावायची आणि इतर एखादी भाजी करायची. शामरावांनी मात्र स्वतःला अगदी एंगेज करून ठेवलं होतं. ते पहाटे उठत आणि फिरायला जात. आपल्या समवयस्क मित्रांचा त्यांनी एक ग्रुप बनवला होता. शक्यतो ते बाहेरच्या बाहेरच गप्पा मारणे वगैरे आणि फिरायला जाणे याचा प्लॅन करत असत. परंतु कधीतरी मित्र त्यांच्या घरी येत. त्या उषाची थोडी कामं वाढत. कधी त्यानंतर शामराव स्वतः आपल्या घराजवळ बागेत काही रोपं लावणं, तण उपटणे, गवत उपटणे अशी कामं करत असत. दुपारच्या जेवणानंतर उषा देखील आपल्या वरच्या खोलीत निघून जाई. शामराव मात्र आपला वेळ घालवण्यासाठी कधी टीव्ही बघणे, कधी सिनेमा बघणे, एखादं नाटक बघणे किंवा इतर करमणुकीचे कार्यक्रम बघणे, प्रदर्शन पाहणे, तर कधी आपल्यासारख्याच एखाद्या मित्राच्या घरी जाऊन बुद्धिबळाचे डाव, पत्त्याचे डाव, शिवाय त्यांच्यातील काही मित्रांना कॅरम वगैरे अशा खेळा देखील रस होता. अशा प्रकारे त्यांचा कसाही दिवस निघून जात असे. संध्याकाळी नवीन जोडप्याला प्रायव्हसी मिळावी म्हणून ते जवळच्या उद्यानात काही वेळ व्यतीत करत. कधीकधी ते घराबाहेर जातानाच उषाला चहा घेताना सुचवून जात की विजय आल्यावर तू आणि ते दोघे जण बाहेर फिरायला जा. वाटल्यास एखादा पिक्चर बघून या आणि बाहेर जेवण करून या. महिनाभर उषाला या गोष्टीचं खूप आकर्षण वाटलं, नाविन्य वाटलं. हळूहळू पुन्हा एकदा तिचा लग्नपूर्वीच्या मैत्रिणींची परिचय झाला. काही मैत्रिणी तिच्या घरी आल्या देखील. एकदा शामराव आपण मित्राकडे जात आहोत हे सांगण्यासाठी उषाच्या रूमपर्यंत गेले. तसं दार उघडं असल्यामुळे मैत्रिणींचा संवाद त्यांच्या कानावर पडला. काही म्हण उषा, तुझं घर खूप छान आहे, एक मैत्रीण म्हणत होती. पण गावापासून थोडं लांब आहे बरं का, एक जण बोलली. दुसरी तिला दुजोरा देत बोलली. नाहीतर काय, उषाला किती हौस होती फ्लॅटमधल्या घराची आणि हा असला बंगला तिच्या नशिबी आला. तिसरी मैत्रीण शहाणी होती थोडीशी. ती बोलली, अगं असं काय बोलतात, हा बंगला काही कमी आहे का आणि त्या फ्लॅटमध्ये काय ठेवलं आहे. असे 4 फ्लॅट हे एका बंगल्यात येतील. त्याचवेळी तिची अजून एक मैत्रीण बोलली, मी काय म्हणते उषा, तसे हा बंगला असा थोडा एकाकीच वाटतो. मग तो असं का करत नाही, आपल्या रूपश्रीबरोबर काही कॉन्टॅक्ट का करत नाही. तिच्या घरचे कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये आहेत. शामरावाने त्यांचे बोलणे ऐकून असह्य झालं. पण त्यांच्या मनाला विश्वास होता की उषा काही इतक्या हलक्या कानाची नाही की या मैत्रिणींचे ऐकून काही पण आपल्या डोक्यात भरून घेईल. त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि ते आपल्या कामाला निघून गेले. फक्त जाण्यापूर्वी त्यांनी उषाला एक मेसेज केला. उषा मात्र आपल्या मैत्रिणीने आपल्या डोक्यात घालून दिलेला विचार काही विसरू शकली नव्हती. हो, हे खरे होते की उषा अगदी लहान असल्यापासूनच साधारण वस्तीत राहिली होती. तिने कधी मोठे घरे पाहिलीच नव्हती. तिला अशी इच्छा होती की आपलं घर म्हणजे एक छानसा छोटासा फ्लॅट असावा आणि तो चांगल्या टेरेसवर असावा, अशी तिला फार इच्छा होती. अखेर तिने आपला विचार रात्री झोपताना विजयला बोलून दाखवला. विजय, मी काय म्हणते ऐक ना. बोल, काय म्हणतेस, तुझं तर ऐकतो मी. विजय तिला जवळ घेत बोलला. तसं तिने त्याच्या छातीवर हलकेच मारून दूर सरकली आणि बोलली, नाही, तो असंच गोड बोलतो आणि तुझ्याच मनासारखं नेहमी करतो. बरं बाई साहेब, आता तुमच्या मनासारखं करतो. सांगा काय हुकूम आहे. मग मात्र उषा उत्साहाने अगदी उठून बसली आणि तिने आपल्या मांडीवर उशी घेतली व ती विजयला म्हणाली, मी काय म्हणते विजय, ऐक ना. तुला तसं इथून बँकेत जायला फारसा वेळ लागतो नाही का. कधी 4 व्हीलर न्यावी लागते तुम्हाला. मग त्याला काय झालं, मी नेहमीच तसं करतो. आज करत नाही, 4 वर्ष झाली आहेत. तुला माहीत नाही की काय. टीव्हीचं चॅनल बदलत विजयने उत्तर दिलं. पण मी काय म्हणते, तसं म्हणे थोडंसं लांबच पडतं आणि शिवाय माझी शाळासुद्धा. असू दे, शाळेचं काय एवढं. तसं पण तुझ्या शाळेला इकडेच बस घ्यायला सांग. तसंही तू बसने जात होतीस की. विजयला अजूनही विशाला काय म्हणायचे ते कळत नव्हतं. अखेर तिला एक कल्पना सुचली. समोर तुमच्या घराचे करा स्वप्न साकार, साथ देईल परिपूर्ती बिल्डर्स ही जाहिरात लागली आणि ती चटकन बोलली, त्यांच्या नवीन स्कीम चालू आहेत. आश्चर्याने विजय आता आपल्या पत्नीकडे बघू लागला आणि तिला म्हणाला, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. आता आपलं लग्न झालं की बाबांना सोडून आपण एकट्याने राहायचं. नाही रे, तू तर लगेच टोकाची भूमिका गाठतोस बाबा. मी काय म्हणते ऐक ना. असं म्हणून उषाने विजयला आपली योजना समजावून सांगितली.
अशाच एखाद्या चांगल्या बिल्डरला हा बंगला विकायचा आणि तिथे मोठी बिल्डिंग बांधून घ्यायची आणि सगळ्यात मोठ्या टेरेस फ्लॅटवर आपल्याला फ्लॅट घ्यायचा, अजून 2-3 फ्लॅट किंवा तळमजला आपल्या नावावर ठेवायचे, मुळात बिल्डिंगच आपल्या नावावर असेल असं काहीतरी बघायचं. छेचे मुळीच नाही. विजय थोडासा हसलाच आणि म्हणाला, या बंगल्याचे डिझाईन माझ्या आईने स्वतः तयार करून घेतलेला आहे आणि हा बंगला पाडणे म्हणजे माझ्या आईचं स्वप्न उद्ध्वस्त करणं असं होईल. काहीतरी विचार मनात आणू नकोस. माझे बाबा कधीच या बेताला मान्यता देणार नाहीत. उषालाही हे माहिती होतं, कारण नेहमी आपल्या मित्रमंडळीमध्ये शामराव या बंगल्याबद्दल हेच उद्गार अभिमानाने काढत असत की हा मातृछाया बंगला म्हणजे विजयच्या आईची आठवण आहे. तिच्या विटेमध्ये भिंतीमध्ये तिचं स्वप्न आहे. अगदी किचनमध्ये टाईल्स कोणत्या लावायच्या इथपासून ते भिंतीवर पेंटिंग कोणतं लावायचं इथपर्यंत तिचं स्वप्न होतं. आणि मागच्याच रविवारी जेव्हा त्यांचे सर्वच मित्र जमले होते, विजय समोरच शामराव बोलले होते की आता एकच इच्छा राहिली आहे. आता बंगल्याजवळच्या गार्डनमध्ये एक छानशी शेड बांधायची आहे आणि तिथे एक झोपाळा टांगायचा. शांताची फार इच्छा होती, पण तिच्या आजारपणामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं होतं. पण आता तिच्या वर्षश्राद्धाच्या आत ही गोष्ट मला करायची आहे. यावरून उषाला तर पक्के समजून चुकले की शामराव आपला निर्णय बदलणार नाहीत. आणि आता तर तिला फारच राग येऊ लागला. एकदा ती आईकडे गेलेली असताना तिने आईकडे हा विषय काढला. आई समजूतीने उषाला बोलली, अगं काही पण काय खूळ डोक्यात घेतेस, आणि तुम्हाला एवढा फ्लॅट घ्यायचा तर तू शाळेतील चांगली नोकरी कर की. आणि जोपर्यंत तुझे सासरेबुवा आहेत ते घरातील कितीतरी खर्च उचलतात. तुझा पगार बाजूला पडेल, तुझ्या मालकांचा पगार बाजूला पडेल, हप्ता जाईल, एवढी रक्कम जमा झाली की बुकिंग करा. काही तुम्हाला नाही थोडीच म्हणणार आहेत. आणि आज सोन्या चांदीपेक्षा जमिनीच्या व्यवहारात पैसे गुंतवलेले कधीही चांगले असतात. भाऊ संभाषणात भाग घेत बोलला, बरोबर आहे ते आहेत तुम्हाला सपोर्ट करायला. मी काय म्हणतो, उषा ते आहेत तोपर्यंत तुम्ही या गोष्टीचा विचार करा. वहिनीने देखील याला दुजोरा दिला. तसं उषा फारच चिडली. आपल्या माहेरचे लोक तरी आपल्याला सपोर्ट करतील आणि आपल्या सासरेबुवांना सांगून एखादा बिल्डरची भेट घेण्यास सांगतील असं उषाला वाटलेलं, पण असं काही झालं नाही. त्यामुळे ती खूपच चिडली आणि आता शामरावांना हे घर बदलण्यास किंवा विकण्यास कसं कन्व्हिन्स करावं याचा विचार करू लागली. काय झालं उषा, उशीर होत आहे का? विजय विचारत होता. हो होईल उशीर. थांबा 5 मिनिटं जरा, मला कंटाळा आला आहे. लवकर उठा, तुझा डबा करा, सगळ्यांचा नाश्ता करा. मला वाटलं होतं की सुट्टी मला एन्जॉय करायला मिळेल. आईकडे तर मी किती उशिरा उठायचं, आपण इथे नाहीच. उठा, चहा करा, नाश्ता करा, डबे करा. विजय किचनमध्ये आला आणि तिला बोलला, अगं अशी चिडचिड का करते, चिडू नकोस बरं. लागलं तर मी बँकेजवळ पोळी भाजी केंद्र आहे तिथे जेवण करत जाईल. सकाळच्या डब्याची काळजी करू नकोस. उषाने रागाने मान झटकली आणि विजयकडे बघत बोलली, हो तुला नको ना डबा नाश्ता, पण तुझे वडील आहेत ना, आणि मी काय खाऊ? उषाचे असे बोलणं ऐकलं. आता मात्र विजय थोडासा बिचकलाच. उषा अशी चिडून आणि ओरडून बोलत आहे हे बघून त्याला थोडं वाईट वाटलं, पण तो तिला स्वतःकडे वळून बोलला, थोडे दिवस ना उषा, मग तुला पण डबा करायचा आहे, शाळेत जायचं आहे. वाटल्यास तेव्हा आपण असं करू, तू शाळेच्या कॅन्टीनमध्ये खात जा आणि मी बँकेजवळच्या पोळी भाजी केंद्रात खात जाईल. राहिला प्रश्न बाबांचा, तर तू त्यांच्यापुरत्या 4 पोळ्या आणि भाजी करून ठेवत जा की. नाहीतर असं करू आपण. विजय जे मुद्दे मांडत होता ते अगदी योग्य होते, पण उषाच्या मनातला राग काही ते तर्कशुद्ध विचार तिच्या पसनी पडू देत नव्हता. ती लगेच त्याला बाजूला ढकलत बोलली, हो हे सगळं असं तू कर, पण असं काही म्हणू नकोस की उषा आपण इथे छान मोठी बिल्डिंग बांधू आणि तोपर्यंत तुझी बँक, माझी शाळा याच्या जवळ असा एखादा फ्लॅट भाड्याने घेऊ. उषाच्या मैत्रिणीने जे तिच्या मनात भरवलं होतं ते आता शब्दरूपी बाहेर पडत होतं. विजय मात्र आता स्वतः देखील थोडासा चिडला आणि उषाला बोलला, उषा तू हे जे असला काही विचार करत आहेस ना त्याला बिलकुलही लॉजिक नाही. मी चौकशी केली नाही असं वाटतं का तुला? ज्यावेळेस तू हा विचार मांडला होता त्या महिनाभरात मी त्याच्याच पाठीमागे होतो. 10,000 रुपये महिन्याला 1 BHKचं भाडं आहे. तुला जमणार आहे का? एकच बेडरूम, हॉल आणि किचन यामध्ये ॲडजस्ट करावं लागेल. शिवाय बाबांची बँकसुद्धा इथून लांब आहे. ते ऑनलाईन व्यवहार फारसे करत नाहीत. मग वेळेवर जर ते म्हटले की नाही या महिन्यात तुम्ही अमुक तमुक बिल भरा किंवा हे बाबा असं म्हणणारच नाही. पण समजा काही इमर्जन्सी आली तर. तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता. उषाला देखील हे गोष्ट पटली, पण काही वेळा पुन्हा एकदा तिच्या मैत्रिणी आल्या किंवा उषाला कुठं बाहेर जावं लागलं की हा विचार तिच्या मनात अगदी उचल खायचा. मध्यंतरी शामरावांनी माझ्यासाठी 4 व्हीलर बुक केली होती आणि तिच्या वाढदिवसाला ती मिळाली देखील. आता लग्नाला 6 महिने पूर्ण झाले होते. शाळा देखील नियमितपणे सुरू झाली होती. बस घरापर्यंत यायची. शाळा सुरू होण्याच्या दिवशीच शामराव समजुतीने उषाला बोलले होते,
हे बघ बेटा, तू जास्त धावपळ करू नकोस. तू तुमच्या शाळेत जेवण मिळतं की नाही, मुलांना तू तिथेच जेवत जा. आणि विजय, तसं काय आहे? तर तसं विजय चटकन बोलला, माझं काही नाही बाबा. आमच्या बँकेपाशी पोळी भाजी केंद्र आहे. 10 रुपयात 4 पोळ्या आणि भरपूर भाजी मिळते. अजून थोडे पैसे दिले तर वरम भात, सॅलड अशा गोष्टी पण मिळतात. चांगली गोष्ट आहे. मग दोघांनी सकाळचं तुमचं बाहेर पाहिलं तरी चालेल जेवणाचं. मी कसंही ॲडजस्ट करेल. माझ्या पत्नीने मला स्वयंपाक शिकून ठेवलेला आहे बरं का. नाहीतर असं करूया का, एखादी स्वयंपाकीन बाई बघतो मी, सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक करेल ती. उषा मात्र थोडंसं चिडून उठतच बोलली, मला पण सरळ असं करा की हे घर विकून आपण आमच्या शाळेपाशी किंवा यांच्या बँकेच्या ठिकाणी छान घर घेऊ ना. शामराव थोडेसे चमकलेच. आपली सून थेट असा विचार करेल किंवा थेट असे तोंडावर म्हणेल असं बहुतेक त्यांना वाटलं नव्हतं. पण ते आपली मान नकारार्थी हलवत बोलले, छे छे, मुळीच नाही. बंगला म्हणजे माहिती आहे तुमच्या पत्नीची आठवण आहे. उषा चिडूनच बाहेर पडली. खरं तर तिच्या बसची वेळ झाली होती. पण शामराव आणि विजय दोघेही आश्चर्याने एकदा उषाकडे आणि एकदा एकमेकांकडे त्यांनी बघितलं. विजय चटकन आपल्या वडिलांजवळ येऊन बोलला, बाबा तुम्ही काळजी करू नका. काय आहे, तिची थोडी चिडचिड होत आहे. अजिबात काळजी करू नका, असं काहीही होणार नाही. आता घरात एवढ्या 4 व्हीलर होत्या, 2 व्हीलर होत्या म्हणून उषाची बाहेर मैत्रिणीमध्ये वट होती. परत लग्नाला वर्ष पूर्ण झालं असतं आणि अजूनही नातवंडाची चाहूल लागली नाही असं वळून अडून नातेवाईक चौकशी करत होते. दवाखान्यात दाखवण्यासाठी म्हणून मोठे काका काकू आले होते. त्यांच्याबरोबर विजयची एक आत्या देखील आली होती. काय मग सुनबाई, पेढे बर्फी कधी देणार? आत्याबाईंनी विचारले. आता धूर्तपणे उषाने उत्तर दिले, आमची पुष्कळ इच्छा आहे हो. पण काय होतं, हा बंगला पडतो एका बाजूला आणि इथे डॉक्टरांची व्यवस्था वगैरे काही नाही आहे. उषा थेटच असं बोलल्यामुळे सगळे ज्येष्ठ व्यक्ती एकमेकांकडे बघू लागले. उषाने सांगितलेले कारण अगदी योग्य वाटले. असंच वाटत होतं. विजयचा मोठा काका देखील सहज सुचवल्यासारखं करत म्हणाला, बघा ना, बरोबर आहे. अरे सुनबाई म्हणते ते, हॉस्पिटलच सोड, बाकीच्या गोष्टीसुद्धा इथे फारशा जवळ नाहीत. बस स्टेशन लांब आहे. रिक्षालाही भरपूर पैसे पडतात. काकू मात्र मोठ्या ताठ्याने बोलली, अहो भाऊजी, सगळ्यांकडेच काही तुमच्यासारख्या 4 व्हीलर नसतात. शामराव मात्र चपापले. या गोष्टी आणि आपले बहीण भाऊ इतके मनात ठेवून असतील असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. उषामुळे या विषयाला खतपाणी मिळाले इतकंच. विजय देखील आता बोलू लागला की खरंच लांब पडतं, थकल्यासारखं होतं. उषाच्या देखील वागणुकीत बदल झाला आहे असं वाटत होते. घरात कोणी इतर स्त्री महिला नव्हती. अगदी स्वयंपाकाची बाई पण काही गोष्टी नोटीस करत, पण त्या शांत राहत. साधा वाटणारा मुद्दा अगदी वादळासारखा वाटत होता आणि आता हे वादळ कदाचित चक्रीवादळ झालं असतं. महिन्यातून एक रविवार शामरावांचे मित्र त्यांच्या घरी जमत. जोशी आणि ठोंबरे हे शाळा शिक्षक, साने वकील, करमरकर होमिओपॅथिक डॉक्टर, बर्वे हे पोस्ट ऑफिसमध्ये काम करणारे, अजून पण काही होते. पण सगळेच काही घरीच येत नसत. याही रविवारी शामरावांचे मित्र सगळे जमा झाले होते. विजय आणि उषा पहाटेच कार काढून कुठेतरी निघून गेले होते. आपल्या वडिलांना विचारणं देखील विजयने सुद्धा योग्य समजले नव्हते असे त्यांना वाटले. खरं तर विजयने त्यांना मेसेज करून ठेवला होता आणि पहाटेच उठून उषाने त्याला हे सगळं प्लॅनिंग सांगितलं, जे त्या उषाच्या मैत्रिणींनी पण ठरवले होते. त्यामुळे विजयला आपल्या वडिलांची झोपमोड करून सांगावे असे वाटले नाही. सर्वांना चहा घेऊन जेव्हा शामराव बाहेर आले, कारण आज त्यांच्या स्वयंपाकनबाईची सुट्टी होती, सगळेच चकित झाले. ॲडव्होकेट साने त्यांचा जिवलग मित्र उभा राहून त्यांच्या हातातला ट्रे घेतला आणि बोलला, वहिनी, नाही तर तुला स्वतःला सगळं करावं लागत आहे बहुतेक. अरे काय मित्रा, काय वेळ आली तुझ्यावर. सगळेजण आपापल्या जोडीदाराला गमावलेलेच होते. 1-2 जण असे भाग्यवान होते की त्यांच्या सौभाग्यवती जिवंत होत्या. डॉक्टर खरे त्यांच्या हातावर टाळी देत बोलले, अरे त्याला काय, आपल्यासारखाच तो. बायको होती तोपर्यंत बायकोच्या तालावर नाचला, आता मुलाच्या आणि सुनेच्या तालावर नाचतो. खरं आहे बाबांनो, तुम्ही म्हणता ते. शामराव हाताश सुरात बोलले, काय रे, काय झालं? तो असा निराश आणि उदास कधीच बोलत नसे. उलट नेहमी हसतमुख खेळकर असा तो सगळ्या ग्रुपची जान होता. पण जेव्हा तो असं बोलला तेव्हा सगळ्यांनाच कसं तरी वाटलं. काय सांगायचं मित्रांनो तुम्हाला. अरे कधीतरी तुम्ही इथे आपली चहा पार्टी होते किंवा स्वयंपाकाच्या बाईला तर पैसे मीच देतो. पण नाश्ता जेवण काही कमी जास्त झालं की दुसऱ्या दिवशी सुनबाई लगेच नवऱ्याला ऑर्डर सोडतात. सामानात अमुक कमी झालं, दूध आता जास्त वाढवा. शिवाय एवढ्या तिच्या माहेरी फेऱ्या देखील वाढल्या आहेत. मागच्या वेळेस तिची आई वहिनी तिला इथे सोडताना समजावून गेल्या की तुझे सासरे एकटे असतात, काळजी घे. आम्हाला तिथे सोबत आहे, तिथे जास्त कोणी सोबत नाही. तर तिने परत तोच विषय काढला रे. ते अगदी सोडायला तयारच नाही तो विषय. म्हणजे काय म्हणतोस तरी काय, आम्हाला तरी सांग ना. ॲडव्होकेट साने आता जरा सतर्क होऊन बोलले. तसं शामराव दुःखाने बोलले, शाम्या, तुला काय बाबा,
तुला भरपूर प्रॉपर्टी आहे, वाडा आहे, बंगला आहे, 2-3 फ्लॅट आहेत. हो, मग ते सगळे अजून माझ्या नावावर आहे, ॲडव्होकेट बोलले. तसं बाकीचे म्हणाले, बरोबर आहे, तू वकील आहेस रे बाबा. तसं त्यांचा एक शाळकरी मित्र चटकन बोलला, असं काही नाही, सगळ्यांनाच अधिकार आहे आपली संपत्ती आपल्या ताब्यात ठेवायचा. तो नवीन कायदा आता घेऊ घालत आहे. तुम्हाला माहीत नाही का? ज्येष्ठ नागरिकांचा कायदा. अरे कसला कायदा आणि कसलं काय? कागदा तयार व्हायच्या आधी पळवटा तयार झालेले असतात. दुसरा जण बोलला. तसं त्या सगळ्यामध्ये ते ज्येष्ठ नागरिक सुविधा कायदा विषयी चर्चा चांगलीच रंगली. पण शामराव मात्र गंभीरपणे बोलले, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. असा कायदा असतो हे माहिती आहे. पळवटा असतात हेही माहिती आहे. पण मला आता जर माझं घर आणि स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल तर या गोष्टींचा आधार घ्यावा असं वाटू लागले आहे. म्हणजे काय करणार आहेस तू? डॉक्टरांनी विचारले. तसं शामराव गंभीरपणे ॲडव्होकेट साने याला बोलला. सान्या, तुझे कागदपत्र असतीलच ना तुझ्याजवळ? हो, मग हे काय नेहमी ठेवत असतो मी म्हणतो तसं मजकूर तयार कर. शामरावांनी सांगितल्याप्रमाणे ॲडव्होकेट साने यांनी केले आणि आश्चर्याने सगळेजण बोलले, अरे पण श्यामा, असं काय करतोस? मुलगा आणि सून तुझे. शामराव मात्र गूढपणे हसले आणि बोलले, काही करणार नाहीत. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री उषा आणि विजय परत आले. विजयने आपल्या वडिलांना अगदी मनापासून क्षमा मागितली आणि बोलला, बाबा माफ करा, आमचं पहाटे लवकर जाण्याचं ठरलं म्हणून मी तुम्हाला सांगू शकलो नाही. ठीक आहे, माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही. उद्या तुम्हाला काम आहेत, झोपा आता. आपण असं वागून बेजबाबदारपणा दाखवून पण आपले वडील काहीच यावर रिॲक्ट झाले नाहीत याचं विजयला जितकं आश्चर्य वाटलं तितकंच उषाला देखील वाटलं. पण तिने तसं दाखवलं नाही. खोलीत गेल्यावर ती तसं विजयला म्हटली. तसं विजय बोलला, काय माहिती बाबांच्या मनात काय आहे. पण त्यांच्या मनात काय होतं ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विजय आणि उषाला बरोबर समजलं. आता विजय 2 व्हीलर घेऊन लवकर येत असे. मग तो आणि उषा 4 व्हीलर घेऊन कुठेतरी संध्याकाळी आउटिंगला जात असे. नेहमीप्रमाणे मंगळवारी संध्याकाळी ते जेव्हा परत आले तेव्हा स्वयंपाकाच्या मावशी घरात उभ्या आहेत असे त्यांना दिसले व टिपवायवर कसली तरी फाईल होती हे देखील त्यांनी पाहिले. कपाळावर आठी आणून उषा बोलली, काय मावशी, का थांबला आहे? तुमचं काही देणं घेणं राहिलं आहे का? मावशी मात्र शांतपणे उषाताईंना बोलल्या, हे बघा उषाताई, माझं काही देणं घेणं राहिलं नाही. उलट माझा पगार प्लस 6 महिन्यांचा आगाऊ पगार मला मिळालेला आहे. हे जे तुमच्यासाठी आहे ना ते पहा. असं बोलून त्या तिथून निघून गेल्या आणि जाताना त्या बोलल्या, लवकर सांगा, कारण की कुलूप आणि चावी माझ्या हातात आहे. घाबरून उषा आणि विजयने एकमेकांकडे बघितले व भीतच उषाने ती फाईल उचलली, वाचायला सुरुवात केली. तसं तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला आणि तिने ती फाईल विजयच्या हातात दिली. सगळ्यात आधी शामरावांच्या नावाने एक लेटर होतं. त्यामध्ये बंगल्याची कागदपत्र पूर्णपणे शामरावांच्या एकट्यांच्या नावावर आहेत असे समजत होते. पुढे नवीन तयार झालेला कायदा विषयाची सत्यप्रत जोडलेली होती. त्यावर हायकोर्टाचा जजचा आणि पोलीस कमिशनरचा शिक्का होता. धडधडत्या हृदयाने विजयने पुढचं पान उलटलं तर त्याच्या अपेक्षेप्रमाणेच होते. विजयने शामरावांच्या हस्ताक्षरातले पत्र पाहिले आणि त्यात लिहिले होते, मुला विजय, तुझी आणि तुझ्या पत्नीची खूप इच्छा होती की हा बंगला विकावा आणि ती बिल्डिंग बांधावी, पण हे सर्व काही शक्य नाही. आता तू पाहिलेले सर्व कागदपत्रांप्रमाणे सर्व माझ्या नावावर आहे. तर मी आता तुम्हाला असे सांगतो की 2 नंबरच्या असलेल्या कागदपत्रानुसार कायदेप्रमाणे मी जर तुमच्याविरुद्ध तक्रार करावी असं वाटत नसेल तर प्लीज तुमचे जे काही अत्यावश्यक सामान आहे ते घेऊन घराबाहेर पडा. म्हणजे बाहेरच्या काकू उभे आहेत त्यांना कुलूप लावून चावी माझ्याकडे द्यायला सोपे राहील. काळजी करू नका, मी काही भारत सोडून जात नाही किंवा कुठे पळूनही जात नाही. मी जवळच इथे एका संस्थेत राहत आहे. त्या संस्थेची एक शाखा तिथे उघडायची आहे. त्या दृष्टीने बंगल्याचे थोडेफार काम करावे लागेल, बाकी काही नाही. फक्त एक ऑफिस तयार करायचे आहे आणि एक आधार आश्रम ते उघडायचा आहे. 5 माणसे राहू शकतील असं संस्थेचे रजिस्ट्रेशन वगैरे झाले आहे. हे पाहून विजयने फाईल जोरात टिपवायवर आपटली आणि उषाला बोलला, झालं आता तुझ्या मनासारखं, चल आता तुझ्या घरी राहू. असे बोलून विजयने रागारागाने सर्व सामान भरले आणि एका ॲटोमध्ये बसून ते दोघे उषाच्या माहेरी आले. प्रथमतः आईला आणि भावाला खूप आनंद झाला आणि ते बोलले, अरे वा उषा, फार दिवसांनी तू इथे आलीस, बरं झालं, छान. ये आता शनिवार रविवारी इथेच राहा बरं, मग जा तुझ्या घरी. आई उत्साहाने बोलली. पण मागून विजय देखील 2-4 बॅग आणि इतर बरंच सामान घेऊन आलेला बघून आईच्या तर काळजात धडकेच भरली. वहिनी देखील जराशा रागारागाने पाहू लागली. पण आईच्या अनुभवी नजरेने हेरले आणि ती आपल्या सुनेला बोलली, सुनबाई, जरा हॉलमध्ये एक कोपरा रिकामा करून ठेव. मला वाटतं की आपली उषा आणि तिचा नवरा बहुतेक आता आपल्याकडेच राहतील. आपल्या आईला ही गोष्ट कशी कळली याचा उषाला आश्चर्य वाटलं. पण आई थेटच विजयला बोलली की मला असं वाटतं तुमच्या वडिलांनी, हो आई बरोबर आहे,
हिच्या वेड्यासारख्या हट्टामुळे बाबांनी आम्हाला घराबाहेर काढला आहे आणि आता तो बंगला त्यांनी सील केला आहे. 2 दिवस तर उषा आणि विजय एक डोक्याला हात लावून बसले होते. काय करावे तेच त्यांना सुचत नव्हतं. अखेर सोमवारपासून विजय हा आपली 2 व्हीलर घेऊन बँकेत जायला लागला. खूपच लांब पडत होते. आता पेट्रोलचा खर्च दुप्पट होणार हे त्याच्या लक्षात आले. 4 व्हीलर इथे आणून लावणार कुठे? त्याच्यामुळे दोन्ही 4 व्हीलर बंगल्यातच होत्या. उषाला मात्र चांगलीच अडचण झाली होती. शाळेची बस पुन्हा तिकडून इकडे येईपर्यंत तिला ऑटो रिक्षाने जावे लागले. हाही खर्च काही कमी नव्हता. महिनाभरातच त्यांच्या असे लक्षात आले की जाणे येणे, घरातला पेट्रोलचा खर्च आणि इतर गोष्टी यातच आपला निम्मा पगार जवळपास खर्च होईल आणि दोघेही काही न बोलता आपले रुटीन उरकत होते. हळूहळू उषाच्या असे लक्षात आले की दुपारी आपण घरीच असतो. या सबबीखाली धुनी भांडी आपल्याच नावी पडतात. आठवड्याचे दळण आपल्यालाच करावं लागतं. विजयला देखील नाईलाजाने आपल्या गाडीची चावी द्यावी लागते आणि कुठूनही काही लांबून काही सामान आणायचं असेल किंवा अगदी इतर लोकांना देखील कोणाला स्टेशनवरून आणायचं असेल तर चावी द्यावी लागत असे. 2दा-3दा तर महिन्याची गाडीची सर्व्हिसिंग करावी लागत होती. हळूहळू विजय आणि उषा दोघांमध्ये खटके उडायला लागले. भांडणं व्हायला लागली व दोघे एकमेकांना असलेल्या परिस्थितीला जबाबदार धरायला लागले. विजय तर दुपारी बँकेतच खायचा, रात्री त्याच केंद्रात जेवण करून घरी यायचा. उषा पण शाळेत मुलांसाठी असलेले खायची व बहिणीने संध्याकाळी केलेलं खायची. या टेन्शन गडबडीत एक महत्त्वाची गोष्ट मात्र विजय आणि उषा दोघे पण विसरले. 6 महिन्यातच उषा आणि विजयला कळून चुकले की इथे राहणे शक्य नाही. कारण घरी पैसे देणे मान्य होते, स्कूटरचा पेट्रोलचा खर्च मान्य होता, सगळ्या गोष्टी मान्य होत्या. पण एका छोट्याशा कोपऱ्यात रात्र घालवणे ही फारच भयंकर गोष्ट होती. आणि आता लग्नाला 1.5 वर्ष झालं होतं. उषाला देखील सहवासाची ओढ तर होतीच, पण मातृत्वाची देखील खुणवत होती. अखेर तिने स्वतःच्या मनाशी एक निर्णय घेतला आणि 1 महिना गोळ्या घेतल्या नाही. आई आणि वहिनी अगदी दोघी परीक्षा बघितल्यासारखं उषा आणि विजयशी वागत होत्या. अखेर 2 महिन्यांनी उषाचे प्रेग्नन्सी कन्फर्म झाली. वहिनी तर स्पष्ट बोलली, अगं बाई, आता माझं बाळसुद्धा मोठं होईल. अधिक जाणून घ्या. त्याला शाळेत जायला अजून 1 वर्ष उकास आहे. उषाताई, आता इतके काही आमच्याच्याने इतकं उस्तवर होणार नाही. एक काम करा, तुम्ही कुठेतरी भाड्याने घर बघा. आपली वहिनी थेट असं बोलल्यामुळे उषा दुखावली गेली आणि ती आपल्या आईला बोलली, आई, अगं वहिनी काय म्हणत आहे आणि तू का काही बोलत नाहीस? आई आश्चर्याने माझ्याकडे बघायला लागली आणि म्हणाली, मी का काही बोलू? ती काही चुकीचं बोलते? अगं उषा, तुला तर एवढा मोठा बंगला खपत नव्हता. तू त्यात एवढंच फ्लॅटमध्ये राहायला जायला तयार झाली. एक सून म्हणून जर तू आपल्या चांगल्या राहत्या घरावर पाणी सोडतेस, माझ्या सुनेला तर हे राहतं घर देखील नाही. हे आमचं भाड्याचं घर आहे. मग तिने तुला जायला सांगितलं तर त्यात चुकीचं काय आहे? तुला तर एवढं मोठं घर नको झालं होतं. आपल्या आईचं थेट असं बोलणं उषाच्या काळजावर वार करून गेलं. विजयला देखील दादा चटकन बोलून गेला, माझ्या बायकोचं मला काहीच चुकीचं वाटत नाही. कारण अशा काय आहे एवढ्याच जागेत आता इतकं लोकांचं होणं, शिवाय उषाचं बाळ, त्याचा आजारपण, या सगळ्या गोष्टी. उषा ताडकन उठली आणि विजयचा हात धरून त्याला बाहेर घेऊन आली. काय करावं आणि काय नाही दोघांनाही काही सुचत नव्हतं. विजय आता खूपच खचून गेला होता. खूप ठिकाणी त्यांनी चौकशी केली होती आणि कुठेच त्याला महिना 10,000च्या खाली भाड्यानं घर मिळत नव्हतं. तो अगदी एका खोलीत देखील राहायला तयार होता. पण मग पुढचे सगळे खर्च, उषाचे बाळंतपण, तिचा दवाखाना आणि मग मुलांचा दवाखाना, याचा खर्च, खेळणी, शिक्षण, तो डोकं हातात धरून उभा होता. आणि उषा देखील खूपच घाबरली होती. बागेतील एका बाकावर बसले होते ते व उषा विजयचा हात हातात धरून बोलली, खरंच विजय, मी खूप हट्टीपणा केला. मला आता कळत आहे. सगळं छान होतं, पण मी चुकले. मी तुझं ऐकलं नाही, मी कुणाचंच ऐकलं नाही. मी मनमानी केली. मला वाटलेलं आई दादा माझं ऐकतील, साथ देतील, पण नाही. माझी फार मोठी चूक झाली रे. माझ्या असं मनात का आलं नाही की आपण यावेळी आपल्या आईला तिथे घेऊन राहिलो असतो. आई मदतीला आली असती. विजय आता चिडला होता. तरी पण सौम्य स्वरात उषाला बोलला, अगं असं काय करतेस? तुझ्या आईने कितीतरी वेळा तुला समजावून सांगितलं, वहिनीने समजावून सांगितलं. तू ऐकायला तयार होतीस का? तू थेट असं आपल्या पतीचं बोलणं ऐकून उषाच्या तर डोळ्यातच पाणी आलं आणि ती थोडं चिडूनच बोलली, हो बरोबर आहे. आता तू मला जबाबदार धर. मग कोणाला जबाबदार धरू? मी तुलाच बोलणार. तुझ्यामुळे मला घर सोडायची वेळ आली. तू जर माझ्या बाबांशी नीट वागली असतीस तर. विजयचा देखील थोडा आवाज चढल्यासारखा झाला होता. उषाही काही कमी नव्हती. ती पण बोलत होती, मग काय झालं त्याला? तुझ्या वडिलांनी असं म्हणता येत नव्हतं का? ठीक आहे, हा बंगला विकायला नको, कुठेतरी बुकिंग करा, एखादा फ्लॅट घ्या, इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतला असता. हो का? मग तू का नाही बोलली बाबांशी? असं दोघे तावातावाने भांडणार इतक्या त्यांच्या कानावर एक प्रेमळ आवाज आला आणि तो म्हणत होता, अरे माझ्यापासून लांब राहून देखील तुम्ही इतके भांडत आहात. विजय, तू तरी तिच्या अशा अवस्थेची काळजी घ्यायला हवीस तू.
या अवस्थेत तिने चिडचिड करणं योग्य नाही. बाबा एकाच वेळेस दोघांच्या तोंडून आवाज बाहेर आला आणि उषा तर आधी जाऊन शामरावांच्या चक्क तिथे पाया पडली आणि बोलली, बाबा मी तुमच्यावर रुसले आहे. मुलगी चुकली म्हणून तिला एवढी मोठी शिक्षा करतात का? लहान मुलीसारखी तिची तक्रार ऐकली शामरावांनी. हसतच तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलले, चुकीची जाणीव व्हावी म्हणूनच शिक्षा केली होती. मी काय एवढा दुष्ट नाही. तुम्ही ती सगळी कागदपत्र नीट बघितलेत तरी का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, असं तिराईत माणसाच्या हातात घराची चावी देऊन कोणी बाहेर पडतं का? मी हेच बघत होतो. पण तुम्ही लोक फारच उतावीळ झाले होतात. अरे वेड्यांनो, म्हणजे उषा बोलायला लागली. असं काहीच नव्हतं. मी तुमची परीक्षा बघत होतो असं समजा आणि आता तुम्ही त्या परीक्षेत पास झाले आहात. चला बरं. असं बोलून श्यामराव, विजय, उषा आणि श्यामराव उषाच्या घरी आले. आणि परत श्यामरावांच्या घरी बंगल्यात जाताना 4 व्हीलरमधून जाताना आई देखील उषासोबत होती. तर मग मित्रांनो, श्यामरावांनी त्यांच्या मुलांची घेतलेली परीक्षा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही कथा चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.